अरविंद विचार मंचच्या या यूट्यूब वाहिनीवरनं आज आपण गीतेवरील निबंध या निबंधाचा 20वा निबंध बघायला सुरुवात करतोय. 20वा निबंध जो आहे तो 19व्या निबंधाचा पुढचा भाग आहे. थोडासा त्याचं ज्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो तशासारखा आहे. संकल्पना आणखी स्पष्ट होते याच्यामध्ये. याचं शीर्षक आहे समत्व आणि ज्ञान. 20 निबंधांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 200-250 पानाच्या वर पुस्तकातली पानं संपलेली आहेत. पण तरीही श्री अरविंदांचं असं म्हणणं आहे की अजूनही आपण पहिल्याच विभागात प्राथमिक स्तरावरच रेंगाळतोय, मार्गक्रमण करतोय. आता आपण जे बघतोय ते जसं आपण अगदी सुरुवात आहे. आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला दिव्य रूप घेऊन, दिव्यत्व प्राप्त करून वर झेप घ्यायची, आकाशात झेप घ्यायची. आता हे आकाशात झेप घेण्यासाठी आत्म्याला पंख हवेत. हे 2 पंख त्यांनी सांगितलेत. हे 2 पंख कसे आहेत? विमानाच्या पंखासारखे आहेत. विमानाचे जसे 2 पंख असतात तसे 2 पंख आहेत. आपण आता ज्या पायरीवर आहोत ती पायरी कशी आहे की चेकिंग झालंय, बोर्डिंग झालंय, आपण जाऊन बसलेलो आहोत, सगळ्या अनाउन्समेंट झाल्या, विमान सुरूही झालं. पण ते अजूनही त्याच्या चाकांवर धावपट्टीवर धावत आहे. त्याचे 2 पंख आहेत. ते 2 पंख अजूनही त्यांनी झेप घेतलेली नाहीये, कारण ते धावपट्टीवर त्या 2 पंखांखाली इंजिन आहे आणि ती सगळी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या साह्याने ते विमान उंच उड्डाण करणार आहे. तसं आपल्या आत्म्याचं सध्या आपण जो विचार करतोय तो विचार असा चाललेला आहे की आत्मा अजूनही आपल्या धावपट्टीवरच आहे आणि त्याचे जे 2 पंख आहेत ते मजबूत झाल्याशिवाय आपल्याला उडता येणार नाही. कोणते आहेत हे 2 पंख? हे 2 पंख श्री अरविंद म्हणतात योग आणि ज्ञान. योग आणि ज्ञान हे 2 पंख आहेत. हे 2 पंख घेऊन आपण उडणार आहेत. आत्म्याची झेप घ्यायला जे पंख हवे आहेत ते सज्ज आहेत. आणि आतापर्यंत जे विवेचन आपण बघितलं आहे त्यांच्या 19व्या निबंधापर्यंत, त्याच्यामध्ये या 2 पंखांचीच बळकटी बघितलेली आहे. ते सज्ज झालेले आहेत. या 2 पंखांचं विवरण आपण बघितलेलं आहे. त्यातला एक पंख आहे योग आणि दुसरा पंख आहे ज्ञान. योगाबद्दल जे विवरण बघितलं त्या सगळ्या विवरणाचा थोडक्यामध्ये आशय असा सांगायचा आहे की सर्व वस्तू, सर्व मानव या संबंधांना आत्म्याची समन्वयाची दृष्टी ठेवून, सर्व वस्तू, सर्व मानव याच्या संदर्भात आत्म्याची समत्वाची दृष्टी ठेवून परमेश्वराला यज्ञ भावनेनं समर्पण केलेल्या दिव्य कर्माद्वारा परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजे योग. असा एका ओळीमध्ये त्यांनी अर्थ सांगितला. एका ओळीमध्ये सारांश सांगितलेला. की ती म्हणायला ती एक ओळ आहे, म्हणायला काही शब्द आहेत, पण आपल्यासाठी किती एक शब्द समजून घेणं आवश्यक आहे. सर्व वस्तू, सर्व मानव या विश्वामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू, जड वस्तूंपासून सगळ्या वस्तू आणि सर्व मानव यांच्या संबंधाने आत्म्याची समत्वाची दृष्टी ठेवायची आहे. आपला जो आत्मा आहे त्याला याच्या संबंधाने समत्वाची दृष्टी ठेवायची आहे. म्हणजे जे विमानवर उडणार आहे ते एकदा वर गेलं की ते खालचं सगळं त्यांना सम दिसणार आहे, समान दिसणार आहे. ही समत्वाची दृष्टी ठेवायची आहे आणि ही दृष्टी ठेवून परमेश्वराला यज्ञ भावनेने अर्पण केलेल्या दिव्य कर्माद्वारा परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजे योग. हा एवढा बळकटी यायला पाहिजे. ही दिव्य दृष्टी, समत्वाची दृष्टी ठेवलेली आहे, दिव्य कर्म केलेली आहेत. या समत्वाच्या दृष्टीने समर्पण भावनेने दिव्य कर्म केलेली आहेत आणि त्या कर्मांच्या द्वारा आपण परमेश्वराशी एकरूप होतो.
परमेश्वराशी एकरूप त्या कर्मांच्या साहाय्याने होत आहे. याला श्री अरविंदांनी योग म्हटलेलं आहे. म्हणजे आता इथे आपल्या लक्षात येतं की त्यांच्या दृष्टीने संपूर्ण जीवन हा योग कसा आहे. कारण प्रत्येक कर्म जे करायचं आहे ते कर्म या समत्वाच्या दृष्टीने करायचे. आत्म्याची एकरूपता सगळीकडे बघायची आहे आणि ती बघितल्यानंतर आपल्याला जे कर्म करायचे ते पुन्हा यज्ञ भावनेने करायचे. यज्ञ भावना काय असते? यज्ञ म्हटलं की आपल्याला जे डोळ्यासमोर येतं ते यज्ञकुंड, त्याच्यात अर्पण केलेलं जाणारं संविधा आणि म्हटले गेलेले मंत्र. यज्ञ भावनेने अर्पण करायचं आहे म्हणजे ते देऊन टाकायचं आहे. त्याग झालेला आहे त्याचा. ती गोष्ट जी आपण केलेली आहे ती देऊन टाकलेली. आपल्याजवळ त्यातलं काहीही ठेवलेलं नाही, सगळं अर्पण केलेलं आहे. कारण ते यज्ञामध्ये सगळं हे करून झाल्यानंतर आहुती वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळ्या वेगळ्या सगळ्या देऊन झाल्यानंतर जे काय सगळं यज्ञ सामग्री जी उरलेली असते, जी आहुतीची जी सामग्री उरलेली असते ती सगळी शेवटी सगळे एकत्र करून सगळे पूर्ण याचा तो होम करतात. सर्व सामग्री त्याच्यात टाकतात. म्हणजे काही जवळ ठेवायचं नाही त्या सुपात वगैरे. तशासारखं जे काय आहे ते सगळं समर्पण करणं म्हणजेच परमेश्वराशी एकरूप होणं आणि हे होणं म्हणजे योग. ह्या एकरूपतेची ईश्वराशी या विशिष्ट कर्माच्या द्वारा साधलेली एकता म्हणजे एकरूपता. हा योग म्हणजे आपण समत्व बघितलं, एकत्व बघितलं, हा योग आहे. तसंही योग म्हणजे जुळणे. योग म्हणजे जेव्हा दोन वस्तू एकमेकांशी जुळणे, आपण आणि परमेश्वर एकमेकांशी जुळणं, हा योग. हा पहिला पंख आहे आत्म्याचा. दुसरा पंख कुठला आहे? ज्ञान. निष्कामता, समता, त्याग याच्यामुळे जे सामर्थ्य माणसाला प्राप्त होतं. निष्काम बुद्धीने केलेलं कर्म, समत्वेच्या किंवा समत्वाच्या भावनेने केलेलं आचरण आणि त्याग. यज्ञ भावना म्हणजे त्याग. यामुळे जे सामर्थ्य प्राप्त होते ते ज्ञान. ज्ञानाची व्याख्या अशी आहे की ते ज्ञान हा दुसरा पंख आहे. हे दोन पंख एकमेकांच्या मदतीने एकोप्याने उडण्याचं काम करतात. दोन्ही पंख एकदमच उडले पाहिजे ना. एक खाली राहिला आणि एक वर उडायला लागला तर ते उडणंच शक्य नाही. समान पातळीवर असला पाहिजे, दोघांमध्ये समान शक्ती असल्या पाहिजे आणि दोघांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. त्यासाठी त्या दोन्ही पंखांनी जेव्हा आपण एखाद्या पक्षाला उडताना बघतो तेव्हा एका विशिष्ट लईमध्ये त्याचे पंख खालीवर होत असतात. जेव्हा त्या उडण्याच्या क्रियेमध्ये जे पंख खालीवर होत असतात त्या पक्षाचे, त्याच्यामध्ये एक विशिष्ट लय आहे, एक विशिष्ट एकसंधता आहे. एक पंख तुटून पडला किंवा एक पंख कमजोर झाला तर तो पक्षी उडू नाही शकणार आहे. त्यामुळे हे जे हा जो समतोल आहे हा या दोन्ही पंखाचा आहे. हे एकोप्याने काम करतात. जसं दोन विमानाची दोन पंख, दोन इंजिन सम असतात. ते थोडं असं नाही होऊ शकत. ते झालं की मग ते सगळंच गडबड होईल. सगळं पूर्ण ते विमान खाली कोसळू शकतं, काही होऊ शकतं. तर हा समतोल राखण्याचं काम हे दोन्ही पंखच करत असतात. मनुष्याने योग आणि ज्ञान याच्या साहाय्याने झेप घेतली तर त्याचा आत्मा हा परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. परंतु हे पंख अत्यंत बळकट असायला पाहिजे. एकदा ते दोन्ही आळीपाळीने सूक्ष्मपणे कार्य करत असतात. एकदा एक पंख पण तो इतका सूक्ष्मपणे आणि इतकं त्याच्यामध्ये लयबद्धता असते की ते आपल्याला कळतच नाही. त्यांनी उदाहरण दिलं आहे की जसे आपले दोन्ही डोळे, आपल्याला दोन डोळे आहेत, ते दोन्ही डोळे सूक्ष्मपणे एकदा एक आणि एकदा एक बघायचं काम करत असतो. आपल्याला हे कुठे कळतं? आपण बघतो जेव्हा दोन्ही डोळ्यांनी तेव्हा आपला डावा डोळा बघतोय, उजवा डोळा बघतोय हे नाही कळत आपल्याला. ते दोन्ही आळीपाळीने बघायचं काम करत असतात. जेव्हा आपण आपले डोळे तपासायला जातो, त्या डॉक्टरच्या खुर्चीवर बसतो, तेव्हा ते आपल्याला तो चष्मा देतात आणि त्याच्यातल्या एका ह्याला बंद करून टाकतात. म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर अंधार करतात एका डोळे. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला डाव्या डोळ्याने व्यवस्थित दिसतंय की उजव्या डोळ्याने व्यवस्थित दिसतंय, कोणत्या डोळ्याने चांगलं, कशापेक्षा चांगलं दिसतंय. याचा अर्थ हे दोन्ही डोळे काम करत असतात. एकाच वेळेला आलटून पालटून बघण्याचं जे सूक्ष्म काम करत असतात. हे अत्यंत सूक्ष्म काम जसं आहे तसंच आपले
आपण प्राप्त केलेलं ज्ञान आणि योग यांनी एकमेकांबरोबर अत्यंत सूक्ष्मपणे, अत्यंत एकोप्याने काम करायचं असतं. ज्ञानात योग भर घालत असतो आणि योगात ज्ञान. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. ज्ञान प्राप्त झालं की योग चांगला होतो, योग चांगला साधला की पुन्हा आणखी ज्ञानाची प्राप्ती होते. हे एकावर एक असं अवलंबून असलेलं चक्र आहे. एकावर एक अवलंबून असलेलं हे चक्र आहे. आणि हे जे एकावर एक अवलंबून असलेलं चक्र म्हणण्यापेक्षा एकावर एक अवलंबून असलेलं हे कार्य आहे. आणि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. योगातून प्राप्त झालेलं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडे कितीतरी विद्यापीठांची बोधवाक्य किंवा आणखी कशाचं तरी आपल्या याच्यावर बोधवाक्य जी लिहिलेली असतात त्याच्यामध्ये नहि ज्ञानम सदृशम पवित्रमिह विद्यते हे बोधवाक्य आहे. ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, विनोबा म्हणतात. ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले. तर योग आणि ज्ञान या दोघांनी मिळून आपल्याला पुढे नेलंय. कसं नेलंय की योगाने झाडिली कर्मे, योगाने ही कर्म झाडून टाकली आहे. आपली जी कर्म आहेत ती सर्व कर्म झाडून टाकलेली आहे, गळून पडलेली आहे, नष्ट झालेली आहे. आणि ज्ञाने संशय तोडलेला आहे. जो का बारीक सारीक संशय आपल्या मनामध्ये राहिला असेल तो ज्ञानाने नष्ट केला. म्हणजे घर झाडलंय काही रुसुणीने आधी, बहुतेक त्याच्यावरचा सगळा कचरा निघून गेलेला आहे, पण तरी सुद्धा त्याला जे चिकटून बसलेले धुळीकण आहेत ते धुळीकण घ्यायला पुन्हा आपल्याला फडक्याने ते पुसायला लागतात, नाही का? ते तर आपल्याला डोळ्याने दिसत नाही. आपण जेव्हा आपण पुसतो तेव्हा पुसल्यानंतर झाडलेल्यापेक्षा आणखी स्वच्छ दिसायला लागतं. याचं कारण असं की ते चिकटून बसलेले धुळीकण निघून गेलेले असतात. तसं आहे ते की योगाने कर्म नष्ट होतात. कर्म नष्ट होतात म्हणजे कर्माचा अहंकार नष्ट होतो, कर्तेपणाचा अहंकार नष्ट होतो. आणि बाकी जर काही थोडाफार त्याच्यामध्ये आणखी हिणकसपणा राहिला असेल, काही राहून गेलं असेल थोडंसं की जे नष्ट झालेलं नाहीये, तर ते करायचं काम, संशय नष्ट करण्याचं काम ज्ञान करत असते. आता हे कसं आहे, ही एक शृंखला सांगितलेली आहे. श्री अरविंद म्हणतात की या विभागात आत्म्याच्या आरोहणाला मदत करणारा योग आणि ज्ञान या त्याच्या दोन पंखांचं विवरण आलंय. आतापर्यंतच्या केलेल्या विवेचनामध्ये सर्व वस्तू आणि सर्व मानव या संबंधाने आत्म्याची समत्वाची दृष्टी ठेवून परमेश्वराला यज्ञ भावनेने समर्पण केलेल्या दिव्य कर्माद्वारा परमात्म्याशी एकरूप होणे म्हणजे योग. बघितलं आपण आता हे अर्थात. आणि ईश्वराशी या विशिष्ट कर्माच्या द्वारा साधलेली एकता, एकरूपता म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे निष्कामता, समता, त्याग, सामर्थ्य जेणेकरून अंगी बाणते ते ज्ञान. निष्कामतेचा, समतेचा, त्यागशक्तीचा पाया असणारे ज्ञान. योग आणि ज्ञान हे आत्म्याचे दोन पंख एकमेकांना उडण्याच्या कार्यात मदत करतात. ते एकोप्याने व सहकार्याने वागतात. एकमेकांना आळीपाळीने सहकार्याचे व मुख्याचे काम देतात. ज्याप्रमाणे डोळे एकदा एक एकदा एक असे आळीपाळीने पाहण्याचे काम सूक्ष्मपणे करतात. त्यांचा हा परिच्छेद आपण पाहिला. एकदा त्याला अधिकार देतात की आधी तू पुढे हो, मग दुसऱ्याला अधिकार देतो की आता तू पुढे हो, मी तुझ्या मागे येतोय. असं हे ज्ञान आणि योग यांचा समन्वय आहे. कसा आहे तो? योगाचा अवलंब करायला सुरुवात केल्यानंतर किंवा योग मार्गाने जायला लागल्यानंतर, म्हणूया आपण योग मार्गाने चालायला सुरुवात केल्यानंतर कर्म निष्काम होतात. आपली सगळी कर्म निष्काम होतात. कर्माचा अहंकार त्यागला जातो. कर्माचा लिप्ताळा आपल्यातनं नष्ट होऊन जातो. मग त्यामुळे काय होतं की आपण समत्व संपन्न होतो. समत्व येतं आपल्यामध्ये. ते समत्व आल्याबरोबर त्या समत्वामुळे यज्ञाचा भाव निर्माण होतो. म्हणजे सगळं आहे, त्यागाचा भाव निर्माण होतो. आणि या यज्ञ भावात्मकता येते. आणि ही यज्ञ भावात्मकता आल्यामुळे ज्ञान वाढतं.
सुरुवात कुठे झाली? योग मार्गाने चालायला लागलो. योग मार्गाने चालायला लागल्यानंतर आपल्या ला कर्तेपणाचा अहंकार गळून पडला. अकर्तेपणाचा अहंकार गेल्यानंतर मी करता आहे असं जेव्हा आपल्याला वाटत नाही, तेव्हा आपल्या आसपास असणारे सगळेजण आपल्यासारखेच आपल्याला वाटायला लागतात. मी करता नाही, तो करता नाही, तो करता नाही, करतावर बसलेला आहे. त्यावेळेला आपण तो कर्तेपणाचा अहंकार त्याग करतो, तेव्हा समत्वाची भावना येते. ही समत्वाची भावना आल्यानंतर यज्ञभाव निर्माण होतो मनामध्ये आणि त्याच्यातनं ज्ञान वाढतं. आता ज्ञान वाढल्यामुळे काय होतं? आत्मा निष्काम होतो. योग मार्गावर चालायला सुरुवात केल्यावर आपली कर्म निष्काम झाली होती. ज्ञान वाढल्यामुळे काय झालंय? आत्मा निष्काम झालेला आहे. तो लिप्ताळा आत्म्यालाही नाही राहिलेला. आत्मा निष्काम झाल्यानंतर मग समत्व बुद्धीने कर्म करण्यात तो स्थिर होतो. निष्काम झालेला आत्मा स्थिर होतो समत्व बुद्धीने कर्म करण्यामध्ये. मग तो यज्ञमय होऊन जातो. आणि यज्ञमय म्हटला की हा जो यज्ञ आहे, यातला यज्ञ हा ज्ञानाचा यज्ञ, श्रेष्ठ यज्ञ. त्या ज्ञानाच्या मार्गावर आपण चालायला लागतो. आपण किती सुरुवातीला यज्ञाची संकल्पना पाहिली होती, तेव्हा यज्ञ म्हणजे चालणे, आरोहण करणे, पुढे जाणे, काहीतरी प्राप्त करत राहणे असं आपण पाहिलं होतं. तर या सगळ्या या वाटचालीमध्ये हा योगापासून तर यज्ञापर्यंत, आहुतीपर्यंत आपण जे पोचलेलो आहे तो असे पोचलेलो आहे. ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ आहे. ज्ञान ही सर्वात महत्वाची संकल्पना आहे. ज्ञानाने सगळं भरून गेलेलं असतं. सर्व दूर सगळीकडे ज्ञान भरलेलं आहे. एक गोष्ट आठवते, लहानपणी सांगितलेली कोणीतरी, आपणही ऐकली असेल ती गोष्ट. एका श्रीमंत माणसाला असं वाटत असतं की आपला जो सगळा कारभार आहे, हा व्यवसाय किंवा जे काय आहे ते सगळं कोणाच्या हाती सोपवावं, योग्य व्यक्तीच्या हाती सोपवलं गेलं पाहिजे. त्याला 3 मुलं असतात. तिघही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करत असतात. परंतु ह्या सगळ्यातनं ज्ञान कोणाला आहे या गोष्टीचा विचार करण्यासाठी जेव्हा तो आपल्या 3 मुलांची परीक्षा घ्यायचं ठरवतो, तेव्हा तो 3 मुलांना काही पैसे देतो आणि तो सांगतो की हे पैसे घ्या आणि या पैशातनं जास्तीत जास्त वस्तू आणून दाखवा. तो म्हणतो की ही जी खोली आहे शेजारची, त्या खोलीत जास्तीत जास्त मावेल अशी वस्तू आणून दाखवा. तिघही जण पैसे घेऊन जातात. पहिला मुलगा असतो, तो विचार करतो खोलीभर वस्तू काय आणायची बा. मग तो खूप सारा गवत घेऊन येतो, वाळलेलं गवत. ते खूप मिळतं, हलकं असतं त्याच्यामुळे ते मिळतं आणि ते तसं संपूर्ण खाली खोलीभर पसरून ठेवतो. वडिलांना दाखवले, काय आणलं रे बाबा, हे मी खोलीभर गवत आणलंय. संपूर्ण खालचा स्तर असा पूर्ण पसरलेला आहे. दुसऱ्या मुलाकडे वळतात. त्याने त्याच्या खोलीभर काय आणलेलं आहे, त्याच्या खोलीत जातात. तर त्याच्या खोलीमध्ये त्याने काय केलेलं असतं की कापूस आणलेला असतो. तो कापूस हलका कापूस असतो, हलका असतो कापूस, त्यामुळे तेवढ्या दिलेल्या पैशामध्ये भरपूर मिळतो. त्याच्यात तो पिंजून टाकतो, त्याच्यामुळे तो आणखी असा हलका 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 मोकळा मोकळा होऊन जातो आणि तो खोलीभर होतो. म्हणजे तो केवळ जमीनच नाही तर खोलीचा काही मधला असा वरचा भाग पण व्यापतो. काही काही ठिकाणी तर वरपर्यंत छतापर्यंत जातो. त्याला असं वाटतं की आपण खोली पूर्ण भरलेली आहे. तो म्हणतो की 3ऱ्या मुलाच्या खोलीत जाऊया आणि त्याने काय केलं हे बघूया. 3ऱ्या मुलाच्या खोलीमध्ये जातो. तर 3ऱ्या मुलाची खोली ही उघडल्यावर पूर्ण रिकामी असते. तो म्हणतो तू काय आणलंयस खोलीवर, दाखवतो म्हणतो. आणि मग तो खोलीत गेल्यानंतर दारखिडक्या बंद करतो, अंधार करतो आणि तिथे पणती लावतो छोटीशी. पूर्ण खोलीवर उजेड पसरतो. एवढ्याशा पणतीने खोलीवर उजेड पसरतो आणि मग त्याच्यानंतर तो उरलेले पैसे वडिलांना परत देतो. कारण की पणतीला काहीच जास्ती पैसे लागलेले नसतात. ते सगळे पैसे वडिलांना परत देतो आणि सांगतो की मी तुम्ही दिलेल्या पैशातनं खोलीवर उजेड आणलाय आणि बाकीचे पैसे तुम्हाला परत केले. त्याच्या या खोलीभर उजेड या संकल्पनेवर, या कल्पनेवर त्याचे वडील अर्थातच त्यांना आवडतं आणि बाकी सगळा कारभार त्याच्याकडे सोपवतात. ह्या गोष्ट पुढला भाग आहे, हा काही आपला विषय नाही आहे. आपल्याला हे बघायचं आहे की खोलीभर असणं, हे भौतिक वस्तू खोलीभर असणं आणि उजेड खोलीभर असणं,
आपली ही अंतःकरणाची जी खोली आहे भरले आतमध्ये, ती अंतःकरणाची खोली कशाने भरणार आहे? ती कुठल्याच भौतिक वस्तूने भरणार नाही. गवत नाही, कापूस नाही, सोनं नाही, चांदी नाही, काही नाही. कुठल्याच ती खोली त्यांनी भरू शकणार नाही. ती भरायची असेल तर त्याला आपल्याला त्या ज्ञानाचा प्रकाशच असावा लागेल, आणि तो प्रकाश असेल तेव्हाच ती खोली भरलेली असेल. हे ज्ञान योग मार्गावर चालल्याने आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि आपण पुढे जाऊ शकतो. या ठिकाणी श्री अरविंद म्हणतात की कसं ज्ञान असतं, कसं परिपूर्ण होतं आणि कसं शेवटामध्ये जातं. हा भाग वाचूया आपण. 230 पानावरचा पहिलाच परिच्छेद आहे. काही न वगळता सर्व कर्म ज्ञानात परिसमाप्त होते, परिपूर्ण होते, शेवटास जाते. सर्व कर्मखिलम ज्ञाने परिसमाप्यते. ही गीतेची ओळ आहे. या गीता वचनाचा अर्थ वरील प्रमाणे आहे. अग्नी पेटला की तो जळणाची राख करतो, तद्वत ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राख करतो. या वचनाचा अर्थ असा नाही की ज्ञान पूर्ण झाले म्हणजे कर्म थांबते, कर्माची गरज उरत नाही. ज्ञानी पुरुष कर्म करणे बंद करतो. योगाने ज्याने आपला संशय ज्ञानाने सर्वथा नष्ट केला आहे, ज्याने आपले सर्व कर्म ईश्वराला समर्पित केले आहे आणि ज्याने याप्रमाणे आपला आत्मा हस्तगत केला आहे, त्याला त्याचे कर्म बांधित नाही. म्हणजे तो त्या कर्माचा कुठलाही अहंकार त्याला राहत नाहीये. ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राख करतो. या वचनाचा हा अर्थ गीतेला इष्ट आहे. ज्याचा आत्मा सर्व भूतांचा आत्मा झाला आहे, तो कर्म करूनही कर्माने लिप्त होत नाही, कर्मात पकडला जात नाही. त्याच्या आत्म्याला अडकवणारी अशी कोणतीही प्रतिक्रिया त्याच्या कर्मातून निघत नाही. या वचनातही ज्ञानाग्नी कर्माची राख करतो. या वचनाचा गीतेला इष्ट तो अर्थ झालेला आहे. गीतेला हा अर्थ इष्ट असल्यानेच ती म्हणत आहे, कर्माचा संन्यास करण्यापेक्षा कर्मयोग स्वरूपात श्रेष्ठ आहे, स्वरूपतः श्रेष्ठ आहे. देह धारण करलेल्या आत्म्यांना देह आहे तोपर्यंत कर्म करणे प्राप्त आहे. स्वरूपतः कर्म टाकणे त्यांना फार अवघड आहे. त्यांना कर्मयोग अगदी पुरेसा आहे. हा योग त्यांना शीघ्र आणि आयास न देता ब्रह्म मिळवून देतो. कर्म हे करायलाच हवे. आणि हे कर्म कसं असायला हवंय की योगाच्या अनुषंगाने झालेलं कर्म असायला हवंय, समत्व बुद्धीने झालेलं कर्म असायला हवंय, यज्ञभावाने झालेलं कर्म असायला हवं आहे, आणि ज्ञानाग्नीने तप्त केलेलं कर्म असायला. ज्ञानाचा अग्नी हा कर्माची राख करतो. याचा अर्थ असा होत नाही की ज्ञानी पुरुषांनी कर्म करू नयेत. त्याने कर्म करायलाच हवी आहेत, कारण की तो देहामध्ये आहे, आणि जो देहामध्ये आहे त्या देहामध्ये असल्यानंतर त्याची सर्व कर्म करायलाच हवे. कृष्णं वंदे जगद्गुरू म्हणून ज्या श्रीकृष्णाला आपण जगद्गुरूचा मान दिलेला आहे, तो मानवी देहात होता, तो सर्व कर्म करतच होता ना. घोड्याचा घरारा करण्यापासून पंक्ती वाढण्यापर्यंत सगळी कामं त्याने केलेली आहे. ही सामान्य व्यावहारिक कर्म आहे, यज्ञ कर्म सुद्धा आहेत. आणि आपलं जे जीवन आहे ते जीवन ज्या उत्तम कर्मांच्या साह्याने व्यतीत करायचंय, ती सगळी कर्म श्रीकृष्णाने केलेली आहेत. हा त्याच्या मागचा अर्थ आहे, हा त्याच्या मागचा भाव आहे. आता कर्माच्या बरोबर दुसरा जो पंख आहे, योगाच्या बरोबरचा म्हणजे कर्माशी संबंधित असलेला तो दुसरा पंख जो आहे, तो दुसरा पंख ज्ञानाचा आहे. मग आता ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय हे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. गीता काय म्हणते? गीता कशाला ज्ञान म्हणते? याच्यावर शेवटला परिच्छेद श्री अरविंद त्याच्यात म्हणतात आहे, गीता ज्ञानाविषयी बोलते तेव्हा बुद्धीच्या क्रियेविषयी बोलत नाही. आपण हा वाचू आणि मग त्याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण बघूया. गीता ज्ञानाविषयी बोलते तेव्हा बुद्धीच्या क्रियेविषयी बोलत नाही. बुद्धीने मिळणारे ज्ञान वेगळे आणि गीता प्रतिपादित ज्ञान वेगळे. गीता प्रतिपादित ज्ञान ही अस्तित्वाची उच्चतम अवस्था आहे.
सत्याच्या दिव्य सूर्याचा सर्वव्यापी प्रकाश मनुष्याला विकास क्रमाने क्रमशः प्रकाशमय करून या श्रेष्ठ अवस्थेला पोचवतो. आमच्या अज्ञान अंधकाराच्या पोटी हा सत्याचा सूर्य एरवी दडलेला असतो. तो आमच्या साधनेने बाहेर येऊन आम्हाला श्रेष्ठ अवस्थेला पोचवतो. आमच्या द्वंद्वमय विकारी कनिष्ठ प्रवृत्तींच्या वरती आत्माकाशात अक्षर ब्रह्मरूप सत्यरूप सत्यसूर्य विश्व व्यापून राहिलेला आहे. आमच्या प्रकृतीचे पुण्य आणि पाप या अक्षर ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. आमच्या पापभावनेला व पुण्यभावनेला तेथे वाव नाही. आमचे सुखदुःख त्याला पोचत नाही. सिद्धीचे आमचे सुख, असिद्धीचे आमचे दुःख याविषयी अक्षर ब्रह्म उदासीन नसते. ते सर्वांचे प्रभू आहे. आता आपण ह्याचा भाग बघूया. गीता प्रणित ज्ञान. गीता जेव्हा ज्ञानाबद्दल बोलते तेव्हा ते बुद्धीने प्राप्त केलेले ज्ञान याविषयी बोलत नाही. मुळात आपण कोणाला ज्ञानी म्हणतो? जे कोणा हा खूप गोंधळात टाकणारा, भ्रमित करणारा असा प्रश्न आहे की ज्ञानी कोण? आपण कोणाला ज्ञानी म्हणतो? सामान्यपणे आपण ज्ञानाचा संबंध बुद्धीशी जोडतो. सामान्य बुद्धी, व्यावहारिक बुद्धी जी मोजली जाते, बुद्ध्यांक दाखवणारी बुद्धी, परीक्षेत मार्क्स मिळवून देणारी, गुण मिळवून देणारी बुद्धी, व्यावसायिकांची बुद्धी, चतुरांची बुद्धी, मुत्सद्देगिरी म्हणजे राजकारण्यांची बुद्धी, हे सगळे व्यावहारिक बुद्धीचे प्रकार आहेत. या बुद्धीचा कशाही पद्धतीने, कोणत्याही पद्धतीने भगवद्गीतेशी संबंध नाही. बुद्धिमान मनुष्य भगवद्गीता पाठ असणारा असू शकतो, तो ज्ञानी असतो असं नाही. बुद्धी आणि ज्ञान, बुद्धीच्या सहाय्याने जे काय आपण प्राप्त करतो ती माहिती असते, ते ज्ञान नसतं. त्यामुळे ज्ञानी माणसात आणि बुद्धिमान माणसामध्ये हा फरक आहे. बुद्धी ही हा एक अवयव आहे आपला. मेंदू हा आपला अवयव आहे ज्याचं कार्य आहे शिक्षण घेणे, शिक्षण प्राप्त करणे, प्रशिक्षण घेणे, माहिती प्राप्त करणे, हे त्याचं कार्य आहे. ज्ञान याच्यापेक्षा अगदी वेगळं आहे. ते कुठल्याही अवयवात बसलेलं नाही. ते ज्ञान जे आहे ते कुठेतरी अंतरंगात दडलेलं आहे, जे कोणालाच आणि कधीच माहीत नाही आहे. त्याला व्यक्त व्हायचं असेल तर आत्म्यातून त्याला व्यक्त व्हावं लागतं. एक अशी गोष्ट सांगतात, एकदाशी नारदांना असं वाटलं, नारद मुनींना, की आपण आता आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आत्मज्ञान म्हणतात, तर ते काय आहे? एकदा त्यांनी विचारलं की आत्मज्ञानाची प्राप्ती कुठे होणार आहे? भगवान शंकराकडे जा, ते आत्मज्ञानाबद्दल सांगतो. ठीक आहे, नारद गेले भगवान शंकरांकडे. भगवान शंकरांना म्हणाले की मला ज्ञान हवंय, आत्मज्ञान प्राप्त करायचंय. काय आतापर्यंत काय प्राप्त केलेलं आहेस? नारद मुनी म्हणाले सगळं. मला वेद माहित आहे, पुराण माहित आहे, उपनिषद, आणखी जे जे काय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माहित आहे. जग माहित आहे, पृथ्वी माहित आहे, पृथ्वीवरच्या सगळ्या प्राणी मात्रांच्या हालचाली माहित आहे. मी क्षीरसमुद्रापर्यंत जातो, मला श्री विष्णू माहित आहे. मला याच्यावर माहिती नाही असं काहीच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. त्याच्यावर भगवान शिव म्हणाले की अरे हे सगळं अज्ञान आहे. हे जे तू माहिती आहे म्हणतो हे सगळं अज्ञान आहे. मग हे जे एवढं मोठं सगळं वेद पुराणांपासून सगळ्या गोष्टी ज्याला मुखोद्गत माहित आहे, त्याचं जर ज्ञान अज्ञान, त्याची जी ही सगळी माहिती आहे ती सगळी जर अज्ञान असेल तर नेमकं ज्ञान काय आहे? तेव्हा भगवान शंकरांनी त्याला जे काय पुढचं आत्मज्ञानाची मार्ग दर्शवला असेल तो भाग पुढचा आहे, तो आपल्याशी संबंधित नाही आहे. म्हणून बुद्धीला प्राप्त केलेलं ज्ञान गीतेला अपेक्षित नाही आहे. गीतेला अपेक्षित जे ज्ञान आहे ते वेगळं आहे. बुद्धीला जे ज्ञान बुद्धी प्राप्त करते, ती बुद्धी माहिती मिळवते, ते ज्ञान नाही आहे. मग गीतेला नेमकं अपेक्षित ज्ञान काय आहे? आपल्या तत्वज्ञानाला नेमकं अपेक्षित ज्ञान काय आहे? हे 232 पानावर श्री अरविंद सांगतात. भारतीय तत्वज्ञानात आणि योग विषयात ज्ञान हा शब्द
श्रेष्ठ आत्मज्ञान या अर्थानेच योजलेलं आहे, तो त्यासाठीच योजला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या खऱ्या अस्तित्वाला, खऱ्या स्वरूपाला ज्या प्रकाशाच्या साहाय्याने आम्ही पोचतो तो प्रकाश म्हणजे ज्ञान. आमची माहिती वाढवणारे, आमची बौद्धिक संपत्ती वाढवणारे ज्ञान वेगळे आणि हे श्रेष्ठ आत्मज्ञान वेगळे. बौद्धिक, शास्त्रीय, मानसशास्त्रीय, तत्वज्ञान विषयक, नीतिशास्त्रीय, सौंदर्यशास्त्रीय, व्यावहारिक ऐहिक ज्ञान ही सर्व ज्ञाने वेगळी आणि श्रेष्ठ आत्मज्ञान वेगळे. ही ज्ञाने आमच्या वाढीला मदत करतात हे खरे आहे, पण ही वाढ म्हणजे आमच्या सगुण साकार रूपाची वाढ होय, मूळ स्वरूपाची वाढ नव्हे. जेव्हा आम्ही यांचा उपयोग परात्पराचे, परमात्म्याचे, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्याच्या कार्यात सहाय्यक ज्ञाने म्हणून करत असतो, तेव्हा ही ज्ञाने योगविषयक ज्ञानाच्या वर्गात पडू शकतात. प्रक्रियांच्या आणि दृश्य घटनांच्या पडद्यामागे जाऊन या प्रक्रिया आणि घटना घडवणारे मूळ कारण एकमेव तत्व आहे असा सिद्धांत भौतिकशास्त्रे करतात, तेव्हा त्याचे ज्ञान योगज्ञान या वर्गात आम्हाला घालता येते. मानसशास्त्रांचा उपयोग आम्ही आमच्या स्वतः संबंधीचे ज्ञान मिळवण्यासाठी करतो. आमच्यासाठी हीन आणि उच्च असे प्राकृतिक विभाग आहेत हे जाणून हीन प्रकृतीचा त्याग आणि उच्च प्रकृतीचा वाढत्या प्रमाणात आम्ही आश्रय करतो, तेव्हा या शास्त्राचे ज्ञान योग ज्ञानात बसू शकते. अस्तित्वाची सारतत्वे तत्वज्ञानाच्या प्रकाशात पाहून त्या तत्वात अविनाशी शाश्वत तत्व कोणते हे ओळखून त्या तत्वाच्या आश्रयाने आम्ही जीवन जगू लागतो, तेव्हा ते तत्वज्ञान हे योगज्ञान याच प्रकारात येते. नीतिशास्त्राचा उपयोग करून पाप कोणते पुण्य कोणते हे आम्ही ठरवतो आणि पाप टाकून आणि पुण्याच्या वर चढून दिव्य प्रकृतीचे शुद्ध निरागसपण, निर्मळपण आम्ही आमचा स्वभाव बनवतो, तेव्हा नीतिशास्त्र हे योगशास्त्र नावाने ओळखले जाऊ शकते. सौंदर्यशास्त्राने ईश्वराचे सौंदर्य पाहण्यास आम्हाला शिकवले म्हणजे तेही योगशास्त्राच्या वर्गात बसू शकते. ईश्वर आपल्या संतानाशी चराचर सृष्टीशी कसे वागतो तेही ऐहिक व्यवहारशास्त्र आम्हाला शिकवते आणि या ज्ञानाचा उपयोग मानवातील ईश्वराची सेवा करण्याकडे आम्ही करतो, तेव्हा तेही योग ज्ञानाच्या वर्गात बसू शकते. याप्रमाणे भौतिकशास्त्राची ज्ञाने योग ज्ञानाच्या वर्गात प्रसंगोत्पाद पडत असली तरी ती सहाय्यक ज्ञानेच आहे हे आम्ही ध्यानात ठेवले पाहिजे. खरे ज्ञान हे मनापासून नेहमी लपलेलेच राहते. खऱ्या ज्ञानाचे प्रतिबिंब मनात पडू शकते इतकेच. एका आत्म्यात खरे ज्ञान असते हे आम्ही आत्म्यातच खरे ज्ञान असते हे आम्ही विसरता कामा नये. किती सुंदर आहे, किती स्पष्ट आहे, किती व्यवस्थित आहे की ज्याला आपण ज्ञान समजतो हे सगळे सहाय्यक गोष्टी आहेत. या सगळ्यांच्या आधाराने आपल्याला जायचंय. ते आपलं जे खरं जे ज्ञान आहे ते आत्म्यातच आहे आणि ते आत कुठेतरी लपलेलं आहे. रेव्हरंड टिळक त्यांच्या लेकराची जिज्ञासा या कवितेमध्ये अगदी सुरुवातच करतात त्या कवितेची. त्या चार ओळी किती सुरेख आहेत बघा. रेणूहुनी अतिसूक्ष्म बिया तर राही, विस्तीर्ण पिप्पल जयासम वृक्ष नाही. त्या अल्पमुग्ध शिशूच्या लघुचे तसात, नांदे तसाच गुणवृक्ष जयान अंत. रेणू राईपेक्षाही सूक्ष्म अशा, अत्यंत सूक्ष्म अशा बियांमध्ये पिंपळाचा वृक्ष असतो. पाहिलंही नाही आपण बी कधी. विस्तीर्ण पिंपळ कुठून येतं ते कसा निर्माण होतो पिंपळाचा वृक्ष हे आपल्याला माहित नाही. कागविष्टेचे झाले पिंपळ तयाचे निंदे कोणा म्हणे. अत्यंत बारीक खसखशीच्या दाण्यापेक्षा सुद्धा बारीक अशा त्याच्यामध्ये एवढा मोठा पिंपळाचा वृक्ष दडलेला असतो. तसंच अल्पमुग्ध शिशूच्या लघुचे तसात, जन्मलेल्या बाळाच्या एवढ्याशा त्या चेतनात लघुचेतस, नांदे तसाच गुणवृक्ष, तसाच गुणांचा वृक्ष असतो. जयाना अंत, त्याला अंतच नाहीये कारण ज्ञानाला अंतच नाहीये. ज्ञान हे पूर्ण एक मोठं आहे, त्याला अंत नाहीये असा तो गुणवृक्ष आहे. तो आपल्याला सापडला पाहिजे आणि त्या गुणवृक्षाच्या प्रकाशात आपण आपल्या आत्म्याची उन्नती केली पाहिजे.
त्यामुळे आपण ज्या ज्ञानाला समजतो ते ज्याला ज्ञान समजतो ते ज्ञान नाहीच आहे, हे लक्षात घ्यायचंय. ज्या व्यक्तींनी अनेकांची भयानक व्यक्तींची भाषणं, प्रवचनं, कीर्तनं, उद्बोधनं हे सगळं ऐकलेलं आहे तो माणूस बहुश्रुत असतो. ज्या माणसाने अनेक ग्रंथांचं वाचन केलेलं आहे, त्यावर शास्त्रार्थ केलेला आहे, त्यावर आपले विचार मांडलेला आहे, तो बहुपाठी नसतो. ज्यानं अनेक ग्रंथांचं लेखन केलेलं आहे, मानसन्मान प्राप्त केलेला आहे, त्याचे ग्रंथ सगळीकडे प्रचलित झालेले आहेत, तो विद्वान असतो. ज्ञानी या सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. ही संकल्पना आपण इथे समजून घेतलेली आहे. आणि मग हे ज्ञान आम्हाला कसं प्राप्त होतं ह्याची जी गीतेमध्ये मीमांसा केलेली आहे, त्याचं जे विवेचन केलेलं आहे ते आपण पुढल्या भागात बघूया. आणि आज इथं थांबूया. धन्यवाद.